लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी कोणी करायची हा देखील प्रश्न अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत। कारण आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व अटी व निकषांची कडक अंमलबजावणी सुरू झाल्याने आपण पाहिलं की जून महिन्यापासून अनेक लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे येत नाहीत। यामध्ये सरकारच्या वतीने एक आकडा सांगितला गेला, ज्यामध्ये 26,34,000 अशा बहिणी आहेत की ज्यांना जून महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद करण्यात आल्याचे सांगितले गेले। मग आता जी ई-केवायसी प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यामध्ये ही प्रक्रिया सुरू होऊ शकते। मग ही ई-केवायसी नक्की कोणी करायची, त्यासाठी कागदपत्र कोणती लागणार आहेत, यासाठी तुम्ही कुठे जायचे, याबाबतची सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राइब करायला आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरायचं नाही। तर मित्रांनो, सर्वात पहिला प्रश्न म्हणजे ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे का? तर याचे उत्तर आहे अद्याप नाही, परंतु येत्या काही दिवसांमध्ये ही ई-केवायसी प्रक्रिया 100% सुरू होणारच आहे। कारण याबाबत महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देखील आता अपडेट देऊन सांगितले आहे की लाडकी बहीणमध्ये ज्या पात्र आहेत, ज्या खरंच या योजनेच्या लाभार्थी आहेत, त्यांनाच पैसे देणार असल्याने सर्व अटी निकषांची अंमलबजावणी होऊन ई-केवायसी प्रक्रिया देखील होणार आहे। मग आता ही ई-केवायसी कोणी करायची? ज्यांना पैसे येत नाहीत त्यांनी करायची की ज्यांना पैसे येतात त्यांनी करायची? तर ई-केवायसी ही सरसकट सर्वांना करावी लागणार आहे। म्हणजेच की ज्या महिलांना पैसे येत नाहीत त्यांना देखील करावी लागेल आणि ज्यांना पैसे येत आहेत त्यांना तर करावीच लागणार आहे। कारण ई-केवायसी नाही केली तर योजनेचे पैसे तुमचे बंद होतील। मग आता ही ई-केवायसी प्रक्रिया नक्की काय असते? याचा अर्थ असतो ई-केवायसी म्हणजे केवायसीचा अर्थ असतो नो युअर कस्टमर आणि ई म्हणजे ऑनलाईन। याचा अर्थ की ही जी ई-केवायसी होणार आहे ती संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने असणार आहे। यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून किंवा कम्प्युटरवरून अगदी घर बसल्या 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्ही तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता। यामध्ये तुम्हाला कुठेही जावे लागणार नाही आणि यासाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क देखील तुम्हाला आकारला जात नाही। तुम्ही अगदी सहजपणे तुमच्या मोबाईलवरून तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता। परंतु त्यासाठी फक्त तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे बंधनकारक असणार आहे। कारण आपण पाहिलं होतं की ई-केवायसी प्रक्रिया किंवा प्रणाली आहे ती वेबसाईटवर आली होती आणि त्यावर सर्व माहिती देण्यात आली होती। यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला सेंड OTP या बटनावर क्लिक केल्यानंतर एक OTP येणार आहे। तो OTP तुमच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या मोबाईल नंबरवरती येईल। हा 6 अंकी OTP टाकल्यानंतर अगदी 2 मिनिटांमध्ये तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होणार आहे। आपण पाहिलं संजय गांधी निराधार योजना असेल, PM किसान योजना असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल, या सर्व योजनांसाठी ई-केवायसी प्रक्रिया गेली अनेक वर्षांपासून किंवा महिन्यांपासून सुरू आहे। त्यामुळे यामध्ये जास्त विशेष असण्याचे किंवा जास्त घाबरण्याचे कोणत्याही प्रकारचे कारण नाही। यामध्ये फक्त लाभ घेणारी महिला जिवंत आहे का किंवा तिची दिलेली माहिती खरी आहे का, यासाठी फक्त ही प्रक्रिया असते। ही अगदी सोपी प्रक्रिया असणार आहे। यासाठी तुम्हाला जास्त चिंता करण्याची गरज पडणार नाही, तसेच तुम्हाला कुठेही जाण्याची गरज पडणार नाही। मी पुन्हा एकदा नमूद करतो, तुम्ही तुमच्या मोबाईलमधून अगदी 2 ते 5 मिनिटांमध्ये ई-केवायसी करू शकता। आता जर तुम्हाला मोबाईल चालवता येत नसेल किंवा तुम्हाला या गोष्टींची थोडीशी भीती वाटली तर तुम्ही तुमचा मुलगा असेल किंवा तुमचा भाऊ असेल त्यांच्याकडून देखील तुम्ही अगदी सहजपणे ही ई-केवायसी करून घेऊ शकता। यासाठी कुठेही जाऊ नका, कोणालाही पैसे देऊ नका। कारण आपल्याला माहिती आहे की सध्या मोठ्या प्रमाणावर सायबर क्राईम किंवा हे जे फसवणुकीचे प्रकरण सुरू आहेत, यामध्ये ई-केवायसीच्या नावाखाली तुमची फसवणूक देखील होऊ शकते। म्हणून तुर्तास तुम्हाला सांगतो, कोणत्याही प्रकारची ई-केवायसी प्रक्रिया सध्या तरी सुरू नाही। जेव्हा होणार आहे तेव्हा आपल्या चॅनलवर त्याबाबतची सविस्तर अपडेट आणि सविस्तर व्हिडिओ येणार आहे आणि म्हणून तुम्हाला ही सर्व सविस्तर माहिती आपण तेव्हा देणार आहोत। तुर्तास आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेल्या माहितीनुसार तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की ई-केवायसी सरसकट सर्वांना करावी लागणार आहे। यासाठी तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे का हे तपासून घ्या। जो मोबाईल नंबर लिंक असेल तो मोबाईल चालू आहे का किंवा तो नंबर चालू आहे का, कारण त्यावरच OTP जाईल आणि तो OTP तुम्हाला टाकावाच लागेल तरच तुमची ई-केवायसी प्रक्रिया सुरू होईल। यासाठी कारण थंबचा ऑप्शन असण्याची शक्यता कमी असणार आहे। जर थंबचा ऑप्शन जर आला तर मग तुम्ही तुमचा अंगठा देऊन देखील तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता। लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळाले आहेत कमेंट करून सांगायला विसरू नका। ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तुमचे जे काही प्रश्न आहेत ते देखील कमेंटमध्ये विचारू शकता। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।